शनी मंदिरातील घोटाळ्याबद्दलची लक्षवेधी सूचना स्थानिक आमदार विठ्ठल लंगे यांनी मांडली होती। या ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप तयार करून लाखो भक्तांकडून त्यावर पूजेसाठीच्या देणग्या स्वीकारल्या। असे 3-4 बनावट ॲप होते आणि प्रत्येक ॲपवर 3 ते 4 लाख भक्तांनी पैसे पाठवले, असे आमदार लंगे आपल्या प्रश्नात म्हणाले। याशिवाय बनावट ॲपवरून भक्तांना लुटले। तब्बल 2447 कर्मचाऱ्यांची ट्रस्टमध्ये बोगस भरतीवरही त्यांनी प्रकाश टाकला। भाजपाचे सुरेश धस यांनी हा घोटाळा 500 कोटीचा असून ट्रस्टचे विश्वस्त दर आठवड्याला 10 कोटी रुपयांच्या जमिनी घेत आहेत, असा हल्लाबोल केला। असा प्रश्न विधानसभेत मांडला। मुख्यमंत्री म्हणाले, पंढरपूर शिर्डीच्या धर्तीवर शिंगणापूरमध्ये समिती स्थापन करण्यात येईल। पंढरपूरमधील विठ्ठल देवस्थान, शिर्डीतील साईबाबा संस्थानाच्या धर्तीवर शनी शिंगणापूर मंदिराच्या संचालनासाठी शासकीय समिती स्थापन करण्याचा कायदा विधिमंडळाने केलेला आहे। त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी यापुढे मंदिरावर शासकीय नियंत्रण असेल असे संकेत दिले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्रस्टच्या व्यवहाराची चौकशी केलेल्या सरकारी समितीच्या अहवालातील धक्कादायक माहिती सभागृहात दिली, तेव्हा सभागृह अवाक झाले। बनावट ॲपवर भक्तांकडून देणग्या घेतल्या जायच्या आणि त्यातील कोट्यवधी रुपये हे विश्वस्तांच्या कार्यकर्त्यांच्या नावे उघडलेल्या बँक खात्यामध्ये परस्पर जमा व्हायचे, अशा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला। एकच ॲप खरे तर अन्य बनावट होते। या प्रकरणी सायबर सेलच्या पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले। या मंदिरात मी गेले अनेक वर्षे जातो। 258 कर्मचारी होते तेव्हा मंदिराचा कारभार नीट चालायचा। विश्वस्त मंडळाने तब्बल 2447 कर्मचाऱ्यांची भरती केली। चौकशीमध्ये प्रत्यक्षात तेवढे कर्मचारी अस्तित्वातच नसल्याचे आढळले, असे ते म्हणाले। बाहेरच्या अधिकाऱ्यांकडून घोटाळ्याची चौकशी। शनी शिंगणापूरच्या शनी मंदिरातील घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी FIR दाखल केला आहे। त्यातील घोटाळेबाज गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले जातील। बाहेरच्या अधिकाऱ्यांकडून या घोटाळ्याची सखोल चौकशी केली जाईल, कारण आधी धर्मादायच्या एका अधिकाऱ्याने एवढे होऊनही क्लीन चिट दिलेली नाही, असा चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले। विश्वस्तांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जातील। देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले। आणि शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, विधान भवन, मुंबई।